भेटतो संसार, येथे सार भगवंता. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहिता. अवघे नीर सोनी काम, अवघे नीर सोनी काम, घ्यावे नाम विठोबाचे. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. तुका म्हणे देवा विन, तुका म्हणे देवा विन, केला तो सिनवाया, केला तो शिनवाया. ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित, सरिसे जना सहित. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्यैकरूपिणीम्. अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठाल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग हा खिशात नाही वान, समाजात नाही मान, घरात बसायला मोडकी खाट, प्यायला फुटका माठ, परी अखेरीस वैकुंठाची वाट. असा परमार्थाचा ज्यांचा थाट, ते संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी जिजाई रमण पाषाण दूषण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा, जे आजही परमार्थ पथावरती चालणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभाप्रमाणे नाही तर सूर्याप्रमाणे तेजस्वीरित्या तळपत आहेत, अशा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडला. विठ्ठल. निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी इथे उपस्थित असणारे गुणीजन वर्ग, कलाकार मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, उपस्थित असणारे गुरुवर्य म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके महाराज, परम आदरणीय प्रेममूर्ती बाळसराफ सर म्हणते मी त्यांना. सर, त्यांच्या चरणी वंदन करते. तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी वंदन करते. गाभाऱ्यामध्ये विराजमान असणारे जवळजवळ सर्व देव, म्हणजे महादेवापासून गणरायापासून अगदी विठ्ठल रुक्मिणीपर्यंत सर्व सर्व देवतांची मांदियाळी साऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि तुमचा या सप्ताहाचं 48वं वर्ष, म्हणजे जवळजवळ 2 वर्षांनी तुम्ही 50वं वर्ष साजरं कराल. तर तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या निरूपणाला सुरुवात करते. विठ्ठला. तुम्ही लोक मगासपासून बघत असाल, हे वाजवत असताना एकमेकांकडे बघतायत, ते माझ्याकडे बघतायत, ते त्यांच्याकडे बघतायत. मग ते गाताना असे आ करताना पण ते दोघं एकमेकांकडे बघतात. असं लांबून बघणाऱ्याला वाटतं रागाने बघतायत की काय, आ आ आ असं ते सगळं चाललेलं असतं. मी इथून माईकवाल्या दादांकडे बघते, जे साऊंड सिस्टीम वाले आहेत, मी त्यांना असं करते असं तुम्हाला वाटतं, पण त्यांना कळतं मी प्रेमाने बघते. विठ्ठल. तर आम्ही सगळेजण इथे हा जो संवाद करतोय ना, हा जो आमचा डोळ्यातल्या डोळ्यात जो संवाद चालू आहे ना, तो कशासाठी आहे माहितीये का?
तुम्हा सर्व श्रोते सज्जनांचा आणि इन्क्लुडिंग अस आमचा त्या भगवंताबरोबर संवाद व्हावा यासाठी हा सगळा संवाद चालू आहे विठाला. त्यामुळे हे जे मी बोलते ना ते फक्त तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी सुद्धा आहे. ओके, हा कीर्तनाचा जो खेळ असतो ना हे प्रवचन नाहीये, एकाने करायचं नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचंय, सगळ्यांनी मिळून. तुम्ही सुद्धा बघताना माझ्याकडे नीट बघायचंय, ठीक आहे? नाही तर थकून आला असाल, भाजी राहिली असेल, डाळीला फोडणी द्यायची राहिली असेल, बरंच काय काय राहिलं असेल, सगळं विसरून जा थोडा वेळ. माझी पण पोरं बाळे घरी सोडून आले मी विठाला. हा मेळ जमवायचा, सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचंय. सेवेकरता निवडलेला अभंग अतिशय सुंदर आहे. वर्षातून एकदा आपण भेटतो. मग अशी त्या मावशी भेटल्या मला, त्या मला म्हणाल्या की ताई तुम्ही त्या मंदिरात आला होता. म्हणलं हो, वर्ष झालं त्याला. त्या वर्षानंतर या वर्षी आपली गाठभेट झालेली आहे. एका वर्षानंतर पुढच्याच वर्षाला भेटायचं. अशा वेळेस महाराज अभंग असा घेतला पाहिजे ज्या अभंगामध्ये सर्व परमार्थाचं सारभूत येईल. आणि माणसाने एकदा ऐकला ना, एखाद्या माणसाची कानाखाली आपल्याला आठवते, त्याने खटकन कानाखाली वाजवलेली असते, कानामध्ये नाद घुमलेला असतो. बरोबर आहे ना दादा? त्यांची थाप त्यांनी बरोबर पाडली, ते बरोबर मॅचिंग झालं. ती कानाखाली आपल्याला आठवते. अगदी त्याप्रमाणे मी काय कानाखाली नाही मारणार आहे, पण माझा प्रयत्न असा आहे की हा जो अभंग आहे ना जाईपर्यंत तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे. होईल ना? नक्की. काय अभंग ताई नेमकं एवढं सगळं गायलात, त्यातला अभंग नेमका कुठला? अरे 48वं वर्ष आहे तुमचं, तुम्हाला सांगता आलं पाहिजे अभंग कुठला. रूप पाहता लोचनी पंचपदी झाल्यानंतर मग जो आत्ता मी गायल्यानंतर त्यांनी गायला ना करत डिटेल मध्ये तो अभंग फलकट तो येथे सार भगवंत ऐसे जागवितो. कोणा? कुर्ल्याला जागवितो मना सरिसे जना सहित. अभंग स्पेशल का आहे दादा? अभंग स्पेशल यासाठी आहे की अखंड हिंदू समाजाचं म्हणता नाही येणार तर अखंड विश्वाचं मार्गदर्शक, आध्यात्मिक असेल सांसारिक असेल तर एक ग्रंथ जो स्वामी विवेकानंदांनी म्हटला होता जगाच्या परिषदेमध्ये, जी जागतिक परिषद घेतली होती त्यामध्ये म्हटला होता आमचा ग्रंथ खाली आहे ना. का आमचा ग्रंथ खाली आहे? कारण संपूर्ण अध्यात्माचा आणि धार्मिकतेचं मूळ आहे तो म्हणजे गीता हा ग्रंथ, भगवद्गीता हा ग्रंथ. त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेले तीनही मार्ग या आजच्या अभंगामध्ये येतात, म्हणून आजचा अभंग स्पेशल विठाला. बर कसे ते तीनही मार्ग या अभंगामध्ये येतात? पहिलं वाक्य, पहिलं चरण, फलकट तो संसार येथे सार भगवंत. ज्ञान मार्ग, संपूर्ण जग मायावेष्टित आहे, एकच सार आहे ते म्हणजे भगवंत. हे ज्ञान गीतेचं कोर आहे, म्हणून ज्ञान मार्ग पहिल्या चरणामध्ये. दुसरं चरण काय आहे? ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. आणि तिसरं चरण काय आहे? निरसोनी अवघे काम घ्यावे नाम विठ्ठलाचे. हे दोनही चरण साधन मार्ग सांगणार आहेत. काय? साधन मार्ग सांगतात. पहिलं चरण ज्ञान मार्ग, दुसरं आणि तिसरं चरण साधन मार्ग, आणि चौथं चरण तुका म्हणे देवा विना केला तो क्षीणवाया. कर्म मार्ग सांगणारं चौथं चरण आहे. ज्ञान मार्ग, साधन मार्ग आणि कर्म मार्ग हे तीनही मार्ग आजच्या एका अभंगामध्ये येतात, म्हणून आजचा अभंग स्पेशल विठाला. आणि सांगणारे ऐरे गैरे नाही आहेत. सांगणारी जी व्यक्ती आहे ती कोण आहे? साक्षात संत तुकाराम महाराज आहेत. कोण आहेत संत तुकाराम महाराज? ज्यांनी अखंड ज्ञानेश्वरी एकदा पारायण नाही केलं हो, या श्रावणाचं त्या श्रावणाचं. मग ते किती झालं, काय झालं, किती वाचलं ते कळलं नाही. फक्त गोडाचा शिरा तेवढा आम्ही सगळ्यांना वाटून बसलो, असं वालं पारायण नाही. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांची, जसं नाथ महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवीने अनुभवली दादा बरं का. अखंड ज्ञानेश्वरी ज्यांनी स्वतःच्या रोमारोमामध्ये बसवली, स्वतःच्या रोमारोमामध्ये अखंड ज्ञानेश्वरी बसवली आणि त्याचा अनुभव स्वतःच्या वर्तनामध्ये वर्तवून दाखवला. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे तुकाराम महाराज ज्यांनी माऊलींना कोळून प्यायलेत, त्या तुकाराम महाराजांचा अनुभव सांगतोय हा. संसाराबद्दलचा अनुभव सांगतोय. तुकाराम महाराज आपल्यासारखे नाही आहेत बरं का, आपल्यासारखे नाही आहेत. ह्या जगामध्ये लहान मुलापासून ते अगदी मरणाला टेकलेल्या माणसापर्यंत जे जे गुण लागतात ते सगळे गुण तुकाराम महाराजांच्या अंगी आहेत. थोडक्यात बोलायचं झालं तर 2-3 गुण तुम्हाला फक्त सांगेन. प्रामाणिकपणा,
किती प्रामाणिकपणा असावा तुकाराम महाराजांच्या अंगी, किती प्रामाणिकपणा. खुर्चीवर बसणाऱ्या सगळ्यांचेच पाय दुखतायत का? मी विचारत नाही बरं का, मी प्रामाणिकपणा सांगते. विठाला थोडस तिखट आवडतं ना, भेळ आवडते ना सगळ्यांना, हा मग थोडस तिखट सहन करा बरं का. किती प्रामाणिकपणा. आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत का? नक्की तपासून बघा. जगाशी प्रामाणिक राहण्याची काही गरज नाहीये. गेलं जग उडत. स्वतःशी प्रामाणिक. तुकाराम महाराज किती प्रामाणिक आहेत महाराज. देवाला म्हणतात, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, नेदी अवलोकू मुख, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, नेदी अवलोकू मुख, कुठो पाणे हृदय बहु वाटे दुःख, कुठो पाणे हृदय, कुठो पाणे हृदय. काय डेअरिंग आहे महाराज. तुकाराम महाराज भगवंतासमोर प्रामाणिकपणे म्हणतायत, भगवंता माझं चित्त कामाने नेलं, तुझ्या तोंडाकडेही मला बघू दे ना. कोण? मनातली काम वासना तुझ्या चेहऱ्याकडेही मला बघू दे ना. एवढे तुकाराम महाराज प्रामाणिक. त्यानंतर निडर किती असावं तुकाराम महाराजांनी. इथून आपण मुंबईच्या लोकेशन मध्ये राहतो, बाहेरून जाणाऱ्या माणसाला आपली जीभ उचलत नाही बोलायची. कीर्तन चालू आहे, हळू बोल. उचलते का आपली जीभ? नाही ना. पण तुकाराम महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, परी नाठाळाच्या माती हानू काठी. आम्ही प्रेम जर करायचं म्हणलं तर तुम्हाला अंगचं वस्त्र सुद्धा काढून देऊ, पण जर चुकलात ना तर काठीने मारायला सुद्धा कमी नाही करणार. एवढे निडर तुकाराम महाराज आहेत. कॉन्फिडन्स किती कॉन्फिडन्स. मुलांच्या अंगी कॉन्फिडन्स नाहीये. तुकाराम महाराज कॉन्फिडन्सची जीती जागती मूर्ती. किती कॉन्फिडन्स. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य मनवी नाही ह लोकी लोका, धन्य आम्ही, भाग्य आम्ही तुका देखीला. लोक म्हणतील माझ्याबद्दल की आमचं नशीब उजडलं, आम्ही तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. एवढा कॉन्फिडन्स तुकाराम महाराजांच्या अंगी. त्या काळाच्या वैदिक जी संस्कृती चालू होती, एकाच समाजाकडे सर्व वेदांताचा हक्क जो होता तो तुकाराम महाराजांनी धुसकावून लावला, नाकारला. आणि वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येरांनी व्हावा भार माथा. किती कॉन्फिडन्स, निडरता आहे, कॉन्फिडन्स आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि तरी सुद्धा संतांच्या चरणी मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. कोणाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात. एकदा असंच मी कीर्तनामध्ये म्हटलं बरं का, की पामर बिमर काही नाही, आम्ही साक्षात संत ज्ञानेश्वर माऊलींची लेकरं आहोत. तर मला खाली कमेंट लिहिणाऱ्यांनी लिहिली आहे, असं काय बोलताय तुम्ही ताई महाराज. मग तुकाराम महाराज वेडे का जे म्हणाले मज पामर आहे काय थोरपण. त्या सगळ्या शहाण्यांना आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगते, मज पामर आहे काय थोरपण हे तुकाराम महाराज समाजासमोर नाही बोललेत, ज्ञानेश्वर माऊलींसमोर बोललेत. विठाला त्याचा कथा भाग वेगळा येतो. परत बोलवा, परत सांगेन. विठाला एवढे तुकाराम महाराज विनम्र, संतांच्या चरणी विनम्र असणारे तुकाराम महाराज. सगळं आहे आपल्या संसारात सुद्धा. आजूबाजूला एखादी व्यक्ती आपल्याला माहिती असेल महाराज जी प्रामाणिक आहे, विनम्र आहे, निडर आहे, कॉन्फिडंट आहे, पण तुकाराम महाराजांच्या अंगी अजून काय वेगळा गुण आहे जे संत झालेले आहेत, ज्यांना वैराग्य शिरोमणी म्हणतात. अजून वेगळा काय गुण आहे तर सगळ्यांना जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. फक्त लोकांना नाही म्हणत आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. माणसातच नाही तर सगळ्या प्राणी वृक्षांमध्ये सुद्धा देव बघतात. ते कोण? तुकाराम महाराज. आता नीट ऐका बरं का. पाय दुखतील, असं बसावंसं वाटेल, तसं बसावंसं वाटेल, मग काय करायचं? ऐका, आजच्या कीर्तनामध्ये सगळे भ्रम दूर होतील. फक्त नीट लक्ष देऊन ऐका. शेजारची बाई कोण आहे, कुठून आली, कशी आली, मला मांडीच लावते का, हातच लावते का, टाळीच वाजवते का, हसले की हसते का, टाळ वाजवते का, पक वाजवते का, सगळं विसरून जा. फक्त तुम्ही आणि मी. विठ्ठल का ऐकायचं कीर्तन तुकाराम महाराजांचं? का अभंग तुकाराम महाराजांचाच घ्यायचा?
इतरांनी सुद्धा अभंग केले. अनेको लोक कवी झाले. बाबा बोरकर असतील, गदी माडगुळकर असतील, अनेको कवी झाले, अनेको लेखक झाले. सगळ्यांचेच अभंग आणि सगळ्यांच्या कविता कीर्तनामध्ये नाही घ्यायच्या. का नाही घ्यायच्या? कारण तुकाराम महाराज यांचा बॅकग्राऊंड तुम्ही ऐकलात. ज्यांचं आज अदानी असतील, अंबानी असतील, पालख्या त्यांच्या निघतात का? नाही ना. पालखी आज महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या जनसंख्येने चालते. कोणाची पालखी? ज्ञानोबा तुकाराम. परफेक्ट. विठाल वाटतंय बरं का 48वं वर्ष परफेक्ट वाटतंय. सवय आहे तुम्हाला. इथे थाप की तिथे थाप पडलीच पाहिजे. आणि बरे हुशार असतात, भले बहादर. तुम्ही लोक बोलताना टाळी नाही वाजवणार. कोण ऐकताय आमची टाळी? आता ताई बोलतायत ना, आता टाळी वाजवली तर ऐकणार. इतकी हुशार ही श्रोते मंडळी आहेत. विठाला ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा, ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा 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 खापर पंजोबा त्र्यंबक पंत यांना सुद्धा गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला होता. कोणाचा? गहिनीनाथांचा अनुग्रह लाभलेला. ज्ञानेश्वर महाराजांच्या 4 पिढ्या या नाथ परंपरेतल्या आहेत. किती? 4 पिढ्या नाथ परंपरेतल्या आहेत. संत एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास महाराज यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. ज्यांनी विजयनगरहून साक्षात विठ्ठलाच्या मूर्ती त्या राजाकडून घेऊन आणून पंढरपुरामध्ये स्थापित केल्या होत्या. एवढंच कशाला, समर्थ रामदास स्वामी यांच्या 11 पिढ्यांमध्ये सूर्य उपासना होती. तेव्हा कुठे 12व्या पिढीमध्ये नारायण ठोसर, पूर्वाश्रमीचे नारायण ठोसर आणि नंतरचे समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला. किती? 12व्या पिढीमध्ये त्यांचा जन्म झाला. संत नामदेव महाराजांच्या घरी साक्षात संत नामदेव महाराज गेले, त्यांच्या हातून भगवंताने नैवेद्य खाल्ला. आपल्याला नेऊन देतील का नैवेद्य? विठ्ठलाच्या समोर कोणी अलाउड करणार आहे? नाही करणार. पण नामदेव महाराजांचं घराणं असं की त्यांच्या घराण्याला दिलेली ही मक्तेदारी होती की विठ्ठलासमोर तुम्ही नैवेद्य द्यावा. एवढं मोठं घराणं कोणाचं? नामदेव महाराजांचं. म्हणजे जर प्रत्येक संताला बघितलं ना महाराज, आता थोडंसं हृदय ना द्रवित करून ऐका. प्रत्येक संताला ना परंपरा आहे. हो, प्रत्येक संताला परंपरा आहे. पण तुम्ही कुठला दुकानदार ऐकलाय का हो जो दुकानदार संत झाला? ऐकलाय का? तुम्ही असा कुठला माणूस ऐकला का ज्याची बायको वारली आणि तो संत झाला, ज्याची मुलं वारली आणि तो संत झाला, जो डुबला दुष्काळात डुबला तो संत झाला? पण हे सगळं ऐकायला सामान्य वाटलं ना. बायको वारली, दुकानदार, सावकारकी गेली, दुष्काळ पडला. अगदी या सामान्य दुःखांमध्ये जसे तुम्ही आम्ही दुःखित होतो ना, त्याच दुःखांचा शिडी करून तुकाराम महाराज वैराग्याचे शिरोमणी झाले. म्हणून तुकाराम महाराज तुम्हा आणि आम्हाला अत्यंत जवळचे. जशी आपली बायको भांडते ना, आपली बायको म्हणजे तुमची बायको भांडते ना, तशीच तुकाराम महाराजांची भांडायची. जशी मुलं म्हणतात ना पप्पा भुका लागल्या, तशीच तुकाराम महाराजांचे म्हणायचे. सगळं आपल्यासारखंच. मग आपल्यासारखं असताना सुद्धा त्या माणसाने वेगळं काय केलं, वेगळं काय करून दाखवलं? नीट ऐका बरं का. काय असं वेगळं केलं ते तुकाराम महाराजांना समग्र त्यांच्या अध्यात्माचं नेमकं मी काय केलं हे उलगडून तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. म्हणून हा अभंग स्पेशल. आणि नेमकं काय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी सांगितलं की ऍटिट्यूड काय असला पाहिजे जीवन जगताना. अध्यात्मात नाही बरं का, ऍटिट्यूड काय असला पाहिजे आयुष्य जगताना. अभंगाचं पहिलं चरण.
फलकट तो संसार येथे सार भगवंत. श्रोते हो, नीट ऐका. कीर्तनात बसलं ना की आपल्या समोर आपला आरसा उभा राहिला पाहिजे आणि आपण स्वतःला त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे की मी असं वागतो का, मी असं करते का ग, मी असं वागलोय का यापूर्वी, असं सगळं स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे. त्याला कीर्तन असं म्हणतात बरं का. आणि झालं आता आपलं आयुष्य आपण बऱ्यापैकी जगलो आहोत आणि अजून जगायचं चाललेलं आहे ना, जगायचं चाललेलं आहे. आणि आता दिस इज अ हाय टाइम. ही वेळ आहे की या वेळेत आपण आता सुधारलं पाहिजे आणि आता आपण काहीतरी बदल करून दाखवला पाहिजे. म्हणून कीर्तन नुसतं नळी फुंकिली सोनारे आले वारे गेले वारे असं अजिबात ऐकू नका, अजिबात ऐकू नका. कीर्तन ऐकलं की आयुष्यामध्ये परिवर्तन हे घडलंच पाहिजे. जर आयुष्यामध्ये परिवर्तन घडत नसेल तर सर्व कीर्तन तुम्ही सिनेमा बघितला अशा अर्थाची झाली, फक्त बिना तिकटीचा तमाशा, बाकी काही नाही त्याचा अर्थ. म्हणून जर परिवर्तन होत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. महाराज आपलं अखंड आयुष्य फक्त 4 P मिळवण्यामध्ये गेले. 4 P एवढं तरी इंग्लिश कळत असावं. पी फॉर पॅरट, पी फॉर पिकॉक, ओके, पी फॉर पाणी, प 4 P साठी गेले. पहिला P आहे प्रेस्टीज. प्रेस्टीजच्या मागे आपण पळत असतो दादा. प्रेस्टीज प्रेस्टीज. इथे येताना सुद्धा माझी साडी अशी तशी का, प्रेस्टीज करून दाखवायचंय. मी व्यवस्थित दिसले पाहिजे समाजामध्ये. मी शर्ट नेहमी इस्त्रीचाच घालतो. कधी काळी घातला होता तेव्हापासून मी फॉलो करतो शर्ट इस्त्रीचाच. मी अशाच प्रकारची पॅन्ट, अशाच प्रकारचं शर्ट, असंच माझं घड्याळ, असाच माझा चष्मा, सगळं आपण तसंच का, प्रेस्टीज. आपण अखंड आयुष्य प्रेस्टीजसाठी पळतोय. दुसरा P प्रॉपर्टी. आता हे मी सांगायची गरज आहे? कोणाच्या आहे, किती किती फ्लॅट, काय ताई कुर्ल्यामध्ये फ्लॅट एवढे महाग, एकच घेतलाय त्याच लोन आम्ही फेडतोय. विठाला अहो, लोकांनी मंगळावरती सुद्धा जमिनी घेऊन ठेवलेत. त्या श्रीमंत लोकांनी मंगळावरती सुद्धा जमिनी घेतलेत. प्रॉपर्टी कुठून 1 गुंठा मिळतोय का, 2 गुंठे मिळते का, एखादा एकर मिळतोय का. गावच्या भागात फोन करून सांगतात चुलत 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 भावाला, अरे एखादा गुंठा निघाला तर सांग, चुकवू नकोस, घर बांधायचंय, असं करायचंय, बंगला बांधायचंय. काय, प्रॉपर्टी. प्रेस्टीज, प्रेस्टीज साठी प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतर आताची तरुण मंडळी पॅकेज. P फॉर पॅकेज. कुठे मिळतंय 10 लाख, 20 लाख, 30 लाख. अरे मला दुसरी कंपनी बोलवते, ती म्हणते 40 लाखाचं पॅकेज देईल. पॅकेज साठी आपण पळतोय. तुम्ही म्हणाल ताई आमचं कुठलं पॅकेज, पोरांची पॅकेज विचारताना किती पॅकेज. बाईला काही इंग्लिश येवो न येवो तरी विचारते किती पॅकेज, किती पॅकेज देतं म्हणतात, तुला कळतंय का. पॅकेज साठी आपण पळत असतो. आणि चौथा P आहे प्लेजर. चौथा P आहे प्लेजर. दादा आम्हा कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांचा तर आठवडा असा सुरू होतो. सोमवारची सकाळ तर महाभयानक महाराज. ट्रॅफिकने भरलेले रस्ते. सोमवार मंगळवार पळा पळा पळा. 3 दिवस ऑफिस, 2 दिवस घरून काम. कसा शनिवार उगवतो कळतही नाही. एकदा का शुक्रवारचे 4 वाजले दादा सगळेजण लॅपटॉप असे बंदच करून देतात. शुक्रवारचे संध्याकाळच्या 4 वाजता लॅपटॉप बंद. त्याच्यानंतर नेटफ्लिक्स सुरू. अख्खा आठवडा आम्ही काम केले. चला मॉलमध्ये चला. कशासाठी, प्लेजर. फिरायचंय आम्हाला. मॉलमध्ये चला. 1 पॅक तरी घ्यायला बसतो मित्राबरोबर. बरोबर आहे ना. 1 पॅक तरी घ्या. हो म्हणतायत काका. विठाला म्हणजे इथे सुद्धा प्रामाणिक आहात, त्यासाठी धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. 1 पॅक तरी घ्यायला बसतो महाराज. आणि थोडक्यात सांगू का, अशा शब्दांवरती, म्हणजे त्याचं अतिवर्णन चुकीचंच आहे, पण अशा शब्दांवरती अपरोक्ष घेऊ नये किंवा आरोप करू नये. का बरं का, कारण ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, त्यांनी सुद्धा त्या त्या काळातले सर्व दृष्टांत, सर्व उदाहरणं दिली होती. जर आम्ही आत्ता उभे आहोत तर आम्ही मोबाईल, टीव्ही, रस्ते, पाणी, गाड्या याची उदाहरणं दिली पाहिजेत ना. दारू बिरू हे सगळं सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर काय, आत्ताच्या जगण्याचा तो भाग आहे. लाजून कसं चालेल. विठाला चौथा P प्लेजर. प्लेजरच्या मागे पळतो आपण. तुम्ही म्हणाल हो ताई ते आमचं पिऊनच येतं आणि मग काय सांगावं, प्लेजर म्हणजे काहीतरी प्लेजरच करता येते. त्यांचं नका सांगू. तुम्ही घोडभर चहा पिता ना, घोडभर चहा, सकाळचं उठलं की चहा,
कामं बिमं झाली, पाण्यातली कामं केली बाई, ठेव घोटभर चहा. ते घोटभर चहा सुद्धा प्लेजर. बर राहू द्या थोडीशी. कसलं हसू फुटलंय. थोडीशी करता ना अशी बसून, अहो ते सुद्धा प्लेजरच आहे विठ्ठल. तुम्ही जे जे काही करतात ना, किंवा तरुणी जात असतील भुया कोरायला, काय काय कोरायला, काय काय करत असतील, मी असंच दिसावं, मी तसंच दिसावं, कशासाठी? प्लेजरसाठी. आपण कशासाठी पळतोय? पहिली गोष्ट प्रॉपर्टी, दुसरी गोष्ट प्रेस्टीज, तिसरी गोष्ट पॅकेज, आणि चौथी गोष्ट प्लेजर. याच्या पलीकडे काय असेल कोणी तर मला नंतर भेटून सांगा विठ्ठल. आता ऐका बर का. पण संत आपल्याला जगण्यासाठी जो महत्वाचा आहे तो 5वा पी सांगून देतात. कुठला 5वा पी? जो मी म्हंटल ना, जगत असताना कुठला ऍटिट्यूड हवा, कुठला दृष्टिकोन हवा, कुठला पर्पज हवा, तो 5वा पी आपल्याला संत सांगून देतात. अजून मराठीमध्ये बोलेन की आपल्या जगण्याचं प्रयोजन काय आहे, आपल्या श्वास घेण्याचं प्रयोजन काय आहे, आपले हात चालते बोलते हात देण्याचं प्रयोजन काय आहे भगवंताने, ते प्रयोजन आपल्याला संत सांगतात. 2 प्रकार असतात, एक असतं नियोजन आणि एक असतं प्रयोजन. सुंदर लाईट सिस्टीम आहे. लाईट सिस्टीम सुंदर आहे. काळी लोक सुद्धा उठून दिसत आहेत विठाला. आणि आवाज असा इतका माझा महान आवाज नाहीये, तरी सुद्धा त्यांची साऊंड सिस्टीम इतकी सुंदर आहे ना की मला ऐकायला बरं वाटतंय. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मला नाही माहिती, इतकी सुंदर साऊंड सिस्टीम आहे. दादांचे पखवाज परफेक्ट, श्रोते परफेक्ट, मानेला मान, हाताला हात, कानातले झुमके 80च्या 80, या डाव्यापासून उजव्यापर्यंत, उजव्यापासून डाव्यापर्यंत सगळं नियोजन परफेक्ट. याला नियोजन म्हणतात. पण इथे आलोय कशासाठी? कीर्तनासाठी. ते ऐकून करायचंय काय नेमकं? ते आपल्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे. जसं ढग जमा झाले की त्या मोराच्या मनामध्ये काहीतरी उत्पन्न होतं आणि तो नाचायला लागतो, तसं या कीर्तनाने मनामध्ये काहीतरी उत्पन्न व्हावं आणि हातामधून चांगलं कर्म व्हावं, हे या कीर्तनाचं प्रयोजन विठ्ठल. प्रयोजन अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या मुलीचं लग्न व्हावं आणि ती सासरी जात असताना तिच्या आईने अश्रुभरित नयनांनी तिच्या सासूला सांगावं, लाडानं वाढवली हो लेकीला, लाडानं वाढवली लेकीला, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसारखंच वाढवा, मुलीसारखंच वाढवा. चुकलं बिकलं तर पदरात घालून घ्या. बोलताना तुम्ही काय इथल्यासारखे मुके झाला तिकडे मुख्य असल्यासारखेच नुसते. अहो नाही, असं व्हायचं खूप वेळ तोंड बंद, नंतर खुलल्यावर काय व्हायचं विठ्ठल. लेखिकला सासरी पाठवत असताना तिच्या सासूला म्हणतो मुली सारखं वाढवा. म्हणजे तिच्या सासूला आपण दृष्टिकोन देतो की माझ्या मुलीकडे तू सून म्हणून नाही, मुलगी म्हणून बघ. एका माणसाने दुसरं उदाहरण देते. मी उदाहरणं पटापट शिफ्ट करेन, तुम्ही पकडायची, तुम्ही उदाहरणं पकडायची. महाराज कीर्तनकार कसा असतो माहितीये का? जो तुम्ही ती हल्लीची पोरं असतात ना जी हिपहॉप करतात, असे हिपहॉप. सकाळी उठून गेलो कॉलेजला, गेलो कॉलेजवरून घरी आलो, हा हा ओ ओ ओ ओ ओ ओ हा, घरी येऊन अभ्यास केला, तिला हळूच मेसेज केला, हा हो ओ ओ. पूर्ण नाही बोलणार आहे मी. हे आताची लोक हिपहॉप करतात ना, त्यांना तुम्ही काही सांगितलं ना, मी पेनाने लिहिलं, मी असं केलं, मी कपडे घातले, मी तसं केलं, प्रत्येक गोष्टीचं ते हिपहॉप करतात. मग कीर्तनकार महाराज तोच असतो जो प्रत्येक गोष्टीचा दृष्टांत बनवतो विठ्ठल. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा दृष्टांत बनवायचा असतो. दृष्टांत पकडत चला, सोडू नका कोणी. किती पण पाय दुखू द्या, तुटणार नाहीये माझी गॅरंटी. पाय नाही तुटणार आहे, मुंग्या येतील, खाऊ द्या मुंग्यांना पाय. त्या मुंग्यांनी खाल्लेला पाय कमी होत नसतो विठ्ठल. ऐका बर का, एका माणसाने दुसऱ्या माणसाला अशी रशी घेतली आणि लटकवला ना वर. एका माणसाने दुसऱ्या माणसाला रशी घेतली आणि लटकवला ना वर. आणि ज्याने रशी घेऊन त्याला लटकवला ना, त्याला सुद्धा लटकवला, त्याला सुद्धा फाशीची शिक्षा दिली. पण दुसऱ्या माणसाने तिसऱ्या माणसाला अशी रशी घेऊन लटकवल्या तर त्याला पगार मिळाला. हो, त्याला पगार मिळाला. कळालं का मी काय बोलले? एकाने दुसऱ्या माणसाला लटकवलं, त्याचा खून केला
आणि दुसऱ्याने सुद्धा त्या तिसऱ्या माणसाला लटकवलं, कारण त्याची ड्युटी होती. कारण तो कोण होता? तो फाशी देणारा होता, तो तुरुंगातला जल्लाद होता जो फाशी देतो. दोघांनी कृती सारखीच केली, पण त्या कृतीच्या मागचा दृष्टिकोन वेगळा होता. घरातला शिरा रोज बनवता बाया, प्रसादासारखा बनावा म्हणून त्याच्यामध्ये केळं चुरून घालता, त्याच्यामध्ये तूप घालता, त्याच्यामध्ये वेलची घालता. मी जेवण बनवते हे कळावं म्हणून मी सांगते. विठ्ठल म्हणजे मगासपासून त्या मावशींची नजर माझ्याकडे अशी आहे, म्हणजे बया आले तर खरी, गुलाबी साडी नेसून बया आले तर खरी, पण काय नुसती काम बिम करते, पोरं बाळा आहेत का नुसती ह्या करत अशीच असते. म्हणून आपलं सांगणं गरजेचं असतं. हे प्रसादाचा दृष्टांताकडे या. शिरा बनवता, पण प्रसादासारखी चव लागते का त्याची? नाही ना, कारण प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तो दृष्टिकोन आपल्यामध्ये असतो की हा प्रसादाचा शिरा आहे म्हणून तो तसा चवीला लागतो. इथून पुढे जाऊन अजून एक उदाहरण देईल महाराज. मी सारे दृष्टांत देते एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी. दादा, या जगामध्ये प्रत्येक कृती करता येते, पण त्या कृतीच्या मागचा दृष्टिकोन महत्वाचा असतो. आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला या अभंगाच्या पहिल्या चरणातून दृष्टिकोन बहाल करत आहेत. तो दृष्टिकोन काय आहे? अजून एक दृष्टिकोन तुम्हाला सांगून पुढे जाईल. कीर्तनांमध्ये भगवान श्रीकृष्णाचं नाव न घेता एक वेळ कीर्तन पूर्ण होईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. आता नीट ऐका दृष्टांत. दृष्टांत काय आहे? दृष्टिकोनाचा. नीट ऐका दृष्टिकोन कसा असतो. एक दिवस काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सणदेवरती एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, कोंडवे नावाचं गाव, पुण्यामधलं कोंडवे नावाचं गाव, त्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे. महाराज, आमच्याकडे दुष्काळ आहे. महाराज, आमच्याकडे पाणी नाहीये, पाण्याची व्यवस्था करा. महाराजांना पत्र मिळताच क्षणी आत्ताच्या नगरसेवकासारखे आणि खासदारासारखे महाराज गप्पा नाही बसले. बघू ना काय झालं, असं नाही महाराजांनी केलं. महाराजांनी लगेच दुसऱ्या दिवसाचा मुहूर्त काढला. आणि महाराज मुहूर्त काढला, चुकीचं वाक्य, क्षमा करा, महाराज मुहूर्त नव्हते काढत. लगेच दुसरा दिवस महाराजांनी गाठला. स्वतःचे सगळे इंजिनियर्स, अभियांत्रिकी लोक, तांत्रिक लोक, क्षमा करा, नॉट तांत्रिक, तांत्रिक वेगळे असतात, ओम भट स्वाहावाले तांत्रिक असतात, तंत्रज्ञ लोक. महाराजांनी सगळे तंत्रज्ञ लोक, अभियांत्रिकी लोक, इंजिनियर्स, आर्किटेक्चर स्वतःची लवाजमा बरोबर घेतला आणि महाराज निघाले. कुठे? कोंडव्याला निघाले. तगडक 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 करत महाराजांचे घोडे कोंडव्यामध्ये हजीर झाले. कोंडव्यामध्ये आल्यानंतर खालून महाराज बघत होते, आजूबाजूचा प्रदेश पूर्ण डोंगराळ होता. त्या डोंगराळ प्रदेशामध्ये रखरखत ऊन होतं. सकाळचे 11 वाजलेले तरी सुद्धा ऊन समोरच्या माणसाचा घाव घेत होतं. आणि त्या उन्हामध्ये एक 17-18 वर्षाचा तरुण गुराखी होता, जो गुरं राखत होता. त्याचं नाव होतं यसबा. त्याचं नाव होतं यसबा कामते. यसबा कामते तिथं गुरं राखत उभा होता. शिवाजी महाराजांचा शामियाना आला. घोड्यांवरून शिवाजी महाराज आले आणि त्यांच्या बरोबर त्यांचा लवाजमा होता. यसबा कामते बघतोय, कौतुकानं बघतोय की आपल्या गावामध्ये साक्षात शिवाजी महाराज आलेत. शिवाजी महाराजांनी सुद्धा दुरून त्याला पाहिलंय, पण जवळ नाही गेले, दुरून पाहिलंय. तिथे येऊन महाराजांचे घोडे थांबतात, संपूर्ण लवाजमा थांबतो. महाराज त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगतात, जा आजूबाजूचा प्रदेश बघा, त्याचं निरीक्षण करा आणि इथे कुठे धरण बांधता येईल ते सांगा. धरण कुठे बांधता येईल असा प्रदेश शोधून काढा, हुडकून काढा आणि मग तुम्ही या. शिवाजी महाराजांची सर्व टीम कामाला लागते. सगळे जण जागोजागी जातात, डोंगरामध्ये निघून जातात. शिवाजी महाराज खालून निरीक्षण करत असतात. त्यांचं लक्ष एका जागेकडे गेलेलं असतं. त्यांनी एक जागा हेरलेली असते. थोड्या वेळाने सगळे अधिकारी खाली येतात. खाली आल्यानंतर छत्रपतींसमोर संपूर्ण नकाशा उलगडून काढतात की हा नकाशा आहे महाराज, या ठिकाणी धरण होईल, त्या ठिकाणी धरण होईल. शिवाजी महाराज म्हणतात की हा जो 2 डोंगरांचा भाग आहे ना, मधला भाग, तो मला पसंत पडलाय धरण बांधण्यासाठी. तुम्हाला तो कसा वाटतोय? सगळे अधिकारी म्हणतात अगदी योग्य आहे धरण बांधायला, पण महाराज एक अडचण आहे त्याच्या मागे. काय अडचण आहे? त्याच्यामध्ये एक 16-17 फुटाची धोंड उभी आहे. एवढी मोठी शिळा आहे, धोंड आहे दगडाची अखंड. ती असताना आपण धरण बांधू शकत नाही. आतापर्यंत शिवाजी महाराजांनी त्या यसबाकडे दुर्लक्ष केलं होतं
आता शिवाजी महाराज त्या यजबाकडे बघतात, त्याच्याकडे चालत जातात आणि यजबाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणतात, यजबा. यजबा म्हणतो, जी महाराज. बघा बर का, तुमच्या समोर साक्षात भगवान श्रीकृष्ण येऊन उभे राहिले, तुम्हाला काय होईल? आपली भांबेरी उडेल ना. तसंच झालं त्या तरुणाचं. तो तरुण शिवाजी महाराजांकडे डोळे उघडून तोंडाचा आ वासून बघत होता. शिवाजी महाराज त्याला म्हणत होते, यजबा, तुझ्या गावामध्ये धरण बांधायचं आहे, धरण. पण एकच अडचण आहे, त्या दोन डोंगराच्या मध्ये एक शिळा उभी आहे, एक धोंड उभी आहे. तोडशील ना तेवढी धोंड? यजबा म्हणतोय, जी महाराज. यजबा कानाने ऐकतोय पण मनापर्यंत शब्द पोहोचत नाहीये. अखंड लक्ष शिवाजी महाराजांच्या अखंड देहाकडे आहे की शिवाजी महाराज कसे बोलतायत, कसे बघतायत. यजबा सगळं ऐकून घेतो. शिवाजी महाराज म्हणतात, यजबा, अजून 15 दिवसांनी येईल, तोपर्यंत धोंड हटली पाहिजे बरं का तिकडून. यजबा, जी महाराज, जी महाराज, एवढंच बोलतो, काही बोलत नाही. शिवाजी महाराज मागे वळतात, घोड्यावरती ढेंग टाकतात आणि आपल्या लव्या जम्यासह तिथून निघून जातात. यजबा शुद्धीवरती येतो, ध्यानावरती येतो. काय झालं हे? साक्षात शिवाजी महाराज माझ्याशी बोलले. पण काय बोलले? धोंड फोडायचे. आता आपण असतो तर काय केलं असतो? अरे बापरे, 12 वाजलेत, दुपारची वेळ आहे, आता कोण करतं का काम? जाऊ दे, उद्या सकाळपासून सुरू करतो, आपण असं बोललो असतो. यजबाने काय केलं? यजबा तसाच वळाला माग, घरी गेला. पहार, कुदळ, घम्यालं सगळं घेऊन यजबा लगेच हजर झाला आणि सळसळ सळसळ पळत त्यानं धोंड गाठली. आणि त्या क्षणापासून यजबा त्या धोंडी बरोबर झगडत होता, धोंड फोडत होता. कोण? यजबा कामते. त्यानं 15 दिवसाच्या आत 13व्या दिवशीच यजबानं धोंड, 17 फुटाची धोंड यजबानं पहार आणि कुदळीनं फोडून काढलेली. आणि 15व्या दिवसापर्यंत रोज यजबा पुण्याच्या वाटेकडे डोळे लावून होता. कशासाठी? माझा राजा कवा येईल माझं काम बघण्यासाठी. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते. आत्ताच्या नगरसेवकांसारखे नाही, टॉयलेटचं बांधकाम काढलंय, तशीच रेती पडलीये, तशीच वाळू पडलीये. 6 महिने झाले, पावसानं अर्धी वाहून गेली, तरी सुद्धा कोण बघना. विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराज 15व्या दिवशी हजर झाले. असाच यजबा बसला होता 10-11च्या सुमारास. पुण्याच्या दिशेने धूळ उडायला लागली आणि छत्रपतींचे घोडे दौडत दौडत पुढे आले. आणि छत्रपती खाली उतरत असताना त्यांच्या कमरेला एक पिशवी होती, ती पिशवी खळखळ वाजली. यजबाला वाटलं की महाराजांनी आपल्याला द्यायला सुवर्ण मुद्रा आणलेत. तसा यजबा सिरियस झाला, एकदम सिरियस झाला. त्याला सुवर्ण मुद्रा नको होत्या. यजबा ताडकन उठला आणि महाराज बक्षीस देतील म्हणून मागच्या वाटेने पळायला लागला. कोण? यजबा. आपण असतो तर काय केलं असतं? प्रत्येकाने विचार करा. तो यजबा मागच्या वाटेने पळायला लागला, तसे छत्रपती मागे, यजबा पुढे, छत्रपती मागे आणि यजबा पुढे. 2 ढेंगत छत्रपतींनी यजबाला पकडलं आणि खांद्याला हात धरून विचारलं, यजबा, लेका करून दाखवलंस र? आणि यजबा डोळ्यात पाणी घेऊन छत्रपतींकडे बघतोय की वय महाराज. छत्रपती म्हणतात, मग तुझ्यासाठी नजरानं आणलाय, तुझ्यासाठी बक्षीस आणलंय. यजबा म्हणतो, नग 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 महाराज, अहो हिथं धरण होईल, माझ्या मातीमध्ये मोती पिकतील, माझं शिवार, माझ्या गावाचं शिवार हिरवं होईल, मला दुसरं काय नग, मला काय नग महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यजबाकडे बघत होते. आजही ऐकताना अंगावरती काटा येतो. आणि यजबा छत्रपतींकडे बघत होता. महाराज कुठलाही चित्रकार असता तर चित्र काढू शकला नसता, कुठलाही फोटोग्राफर असता तर फोटो काढू शकला नसता, कुठलाही कवी लेखक असता तर कविता करू शकला नसता. असं ते चित्र होतं. असं ते चित्र होतं की एक सामान्य व्यक्ती जो गुराखी आहे, सामान्य व्यक्ती जो गुराखी आहे, तो छत्रपतींच्या राज्यासाठी अखंड झिजत होता, एवढ्या मोठ्या कातळाशी लढत होता. या जगाच्या पाठीवरती राज्य करणारी लोक कमी नाही आहेत. आपल्या सुद्धा या भूमीवरती ब्रिटनच्या राणीने काय केलं? राज्यच केलं ना. या भूतलावरती सुद्धा राज्य केलं. या अखंड जमिनीवरती राज्य करणारी लोक कमी नाही आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची गणना देवांमध्ये होते. का? कारण छत्रपतींनी राज्य नाही, स्वराज्य निर्माण केलं होतं.
आणि राज्य ही भूतलावरती घडत असतात. राज्य ही भूतलावरती घडत असतात. महाराज, स्वराज्य हे जनतेच्या मनामध्ये घडत असतं. मनामध्ये. स्वराज्य जमिनीवरती नाही, स्वराज्य मनामध्ये, मनोभूमीवरती घडत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना काय दिलाय? दृष्टिकोन दिलाय. एक नाही, शेकडो उदाहरणं देता येतील ज्या ज्या सामान्य लोकांनी छत्रपतींसाठी मावळ्यासारखं काम केलंय, शिपायासारखं काम केलंय. काय दिलाय? दृष्टिकोन दिलाय. फलकट तो संसार, येथे सार भगवंत, अशा अर्थाचे अनेको अभंग आहेत. संसाराच्या नावे घालोनिया शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म करण्यासाठी संसाराच्या नावाने शून्य घालावाच लागेल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अजून ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातला अभंग, त्रिगुण असार निर्गुण ते सार, सारा सार सत्व रज तम त्रिगुण असार आहेत. सारासार विचार कोण? भगवंत. दुसरं प्रमाण, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपल्याला वाटतं कीर्तन म्हणजे 2 तास बसायचं, पुण्य मिळवायचं, असं होतं. पुण्य असंच मिळत नाही. ते फुकटचं टोमॅटो विकायला बसतात तसं ठेवलेलं नाही. कीर्तन ऐकून काम केल्याने पुण्य होतं. तुकाराम महाराज इथे आपल्याला ॲटिट्यूड देतात की जगत असताना कसं जगायचंय. फलकट तो संसार, संसार फलकट आहे. फलकट फलकट फलकट. व्हॉट इज दिस वर्ड? कुठे ऐकलाय फलकट शब्द? फलकट कसली असतात? फलकट फलकट फलकट. शेंगांची, बरोबर आहे. वाटाण्याचा सीझन झाला ना, वाटाणे खाल्ले की नाही? फ्रीज मध्ये सोलून ठेवलेत की नाही? फ्रोझन मटार, विठाला. ठेवलेत ना फ्रोझन मटार? पावटा खाल्ला की नाही? खाल्ला ना? किचन मधून यावं लागतं जरासं. म्हणजे किचन मधून आलं ना की लोकांना कळतं लगेच, कारण बनवणारे पण असतात आणि खाणारे पण असतात. फलकट, शेंगाचं काय असतं? फलकट असतं, फोलपाट, बरोबर आहे. त्याच्यानंतर गवारीचे पूर्ण खातो आपण, बरोबर आहे ना. खाताना पूर्ण का त्याच्या पण बिया काढत्या. वाटाण्याचं फलकट, बरोबर आहे की नाही. अनेको भाज्या त्यांची काय असतात? फलकट. ती फलकट काय आपण खातो का? शेंगा सोलल्या, ठेवावं तेवढी फलकट, उद्याच्याला भाजी बनवते. कोण करतं का? वाटाण्याचं कोण करतं का? नाही ना. फलकट असतं, टाकून देतो. काय करतो? टाकून देतो. 2 अर्थ सांगणार आहे बरं का. कान नाही, हृदयाचे कान करून ऐका. 2 अर्थ या संसाराबद्दल. का मला अभंग आवडतात? मला संसाराशी रिलेटेड सगळे अभंग आवडतात महाराज. का? आम्ही पण फसलोय ना आता काय हो. म्हणजे आणि चिंतन, तुम्हाला कीर्तन सांगण्यामध्ये आमचा स्वार्थ आहे. चिंतन आमचं होतं इथे. गाडीत बसली तरी दिसत होते काय दृष्टांत दृष्टांत दृष्टांत. इतकं ते चिंतन संसाराचं करायला मज्जा येते ना हो. संसाराचं चिंतन करत असताना 2 दृष्टिकोन तुकाराम महाराज देतात, नीट ऐकायचं. दुसरा दृष्टिकोन तुम्हाला जास्त कोणी सांगितला नसेल, तो आज मी इथे सांगणार आहे. स्वतःची USP सांगितली पाहिजे ना जरा. विठाल, फलकट तो संसार. आपण फोलपाट खात नाही, तो संसार फलकट आहे. बाजूला काढायचंय. मग खायचे काय? शेंगदाणे, वाटाणे, पावटा. बघायचं काय? विठ्ठल, कृष्ण. आणि संसार म्हणजे काय? देह सोडून द्यायचा. सोडलाय का इथे कोणी? नाही ना. हा देह फलकट आहे, हा संसार फलकट आहे. त्याच्यामध्ये असणारा सार कोण आहे? भगवंत आहे. एक दृष्टिकोन, एक अर्थ आहे की देहाला तुम्ही तुच्छ समजा, देहाला तुम्ही न्यून समजा, त्याचं तुम्ही जास्त सिरियसली घेऊ नका, असा त्याचा अर्थ आहे.
आता ऐका बर का, दुसरा अर्थ, हा अर्थ आपल्याला सगळ्यांनी सांगितलाय, रंगवून रंगवून सांगितलाय. 48 वर्ष तुम्ही ऐकताय ना. आता दुसरा अर्थ काय, नीट ऐका. जरी फलकट असली, मला एक सांगा दादांनो आणि मावशांनो, काकांनो आणि मावशांनो, दादांनो दीदींनो, एक मला सांगा, जर फलकट नसतं तर आतला शेंगदाणा बनला असता का हो? हा बरोबर, पटले, वाजवा टाळ्या, वाजवा स्वतःसाठी. फलकट नसतं तर शेंगदाणा बनला असता, वरचं फोलपाट नसतं तर वाटाणा बनला असता, वरचं जर कवर नसतं तर आतला पावटा बनला असता का? नाही ना. जर शरीर नसतं तर इथे बसला असतं का? नाही ना. बरोबर ना. जसे उसामध्ये साखर तैसा तैसा, जशी उसामध्ये साखर तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. तुका सांगे मूढ जना, अहो देही देव का पाहना. या देहामध्ये देव पाहायचंय. आता नीट ऐका. whenever there is a seed, that seeds goes into a soil and there is a creation of embryo around it, and that embryo grows and creates the upper layer that is called as a falcut. कळालं? कळालं? अंश अंश मातेच्या गर्भामध्ये जातो, अंश मातेच्या गर्भामध्ये जातो आणि 2.5 ते 3 महिन्याच्या दरम्यान त्याच्यामध्ये भगवंत प्राण ओततो आणि तो ओतलेला प्राण त्या वरच्या कव्हर मध्ये, आतमध्ये शरीराच्या या कव्हर मध्ये सुरक्षित असतो. प्राण फुंकल्यानंतर तो शरीरामध्ये सुरक्षित असतो, तसाच तो जन्माला येतो आणि या संसारामध्ये वावरतो. आता नीट ऐका माझं, नीट ऐका बरं का. संसार फलकट आहे आहे आहे, पण तो तितकाच गरजेचा आहे आहे आहे. मगासपासून आल्यापासून माझ्यासाठी ते रेलचेल साधी गोष्ट नाहीये महाराज. मी इथे उभी आहे, मी म्हणते संसारांनी आम्हाला नाडलं हो. काय संसार, डोक्याला ताण, ती पोर बाळ सासून घर. पण मगासपासून कोण राबतं इथे माझ्या समोर? नवरा आहे बरं का माझा, आमचे यजमान, हजबंड. हजबंड, दॅट फेलो इज अ हजबंड, दॅट ही इज माय हजबंड. कोण राबतंय? अहो संसार फलकट आहे, पण त्याचा योग्य वापर करून घेता विठाल. बघा बरं किती प्रामाणिक आहेत, येऊन उभे राहिले की नाही. इट मीन्स दॅट ही इज लिसनिंग. कीर्तन ऐकतायत. ताई तुम्ही बरोबर बोलला, म्हणून रोज जेवण झालं ना की मी हातात झाडू चाळूता देते आणि म्हणते मारा. कळलं ना? रोज हातात त्यांच्या चाळूता देते. तुम्ही ते नाही, कळणारच नाही हो. तुम्हाला शिफ्ट व्हायला वेळ लागतोय, तुम्हाला दृष्टांतावरून शिफ्ट व्हायला वेळ लागतोय. मी पटापट बोलतीये. ताई बरोबर आहे. आता मी परत एकदा बोलते, ताई अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणून मी रोजचं जेवण झालं ना की यांच्या हातामध्ये साळूता देते, म्हणते काढा खरकाटा. मला बोलायचं असं, संसार फलकट आहे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. एकमेकांना कामं सांगून नाही बरं का. एखादं मोठं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला संसाराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे पाहिजे पाहिजे. महाराज जर या विवाहाच्या आधी स्वतःचा अनुभव माणसाने सांगताना ना, एकतर संतांचं सांगावं नाही तर स्वतःचं खरं खरं सांगावं. खोटं खोटं नाही बरं का, स्वतःचं खरं खरं. विवाहाच्या पूर्वी वाटायचं की नको विवाह करायचाच नाहीये मला विवाह. मला सांगा, बिना लग्नाचं या समाजामध्ये राहणं एवढं सोपं आहे का हो महाराज? एवढं सोपं आहे का? अहो तारुण्य गुजरेपर्यंत लोक तुमचं डोकं पिकवतात, डोकं पिकवतात हो. जरा आमचं मंगळसूत्र दिसेनाचं झालं, लोकांना वाटलं ना नुसती पोरगी आहे, लग्न न झालेली. काय काय का बाई, लगीन नाही झालं वाटतं, अजून आहे आता का बाया. अहो लोक एवढं डोकं पिकवतात. एकदा का लग्न झालं महाराज, संसार आपलं प्रोटेक्शन करत असतो. जसं शेंगदाण्याचं प्रोटेक्शन ते कव्हर करतं ना, तर संसार नुसता आपल्या जन्माला कारणीभूत नाहीये, संसार आपल्या सुरक्षिततेसाठी कारणीभूत आहे. मला सांगा, घरामध्ये बायको असते म्हणून 2 वेळेचं जेवण मिळतं ना? कुठे बाहेर लाईन लावावी लागते का? पैसे द्यावे लागतात का? नाही ना. सुखासुखी घरामध्ये जेवण मिळतं. मला सांगा, तुम्हाला अति कष्ट करावे लागतात का हो? मी जेवण बनवते, तुम्ही कमवून आणा. मध्ये वेळ मिळाला तर मी एखादा जॉब करून घेईन, काही हरकत नाही. याचा अर्थ असा नाही की बायकांनी जॉब करू नये, करावा, पण मदतीला कोणीतरी आहे ना. आज मन उदास झालं, वाईट वाटलं, कुणासमोर रडू, कुणासमोर नाही. धन्यांसमोर रडली, अहो ना लय वाईट वाटलं, जाऊबाई अशी बोलली,
लय वाईट वाटलं, कसं तरी वाटलं. भले त्याने ऐको न ऐको, ते बेन बोलतो आपल्याला वरून, तुझंच काहीतरी चुकलं असेल, बस तिकडं, तेवढं बोलू द्या, पण मन मोकळं झालं ना. आणि एक सांगू तुम्हाला, जर आपण अध्यात्माच्या मार्गाला लागलो ना, अध्यात्माच्या मार्गाला लागलो तेव्हा संसारातलं जेवढी कटकट कमी असते ना, तेवढं आपलं अध्यात्माकडे लक्ष जास्त लागतं. विठाला याच्याही पुढे जाऊन सांगेन, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरती एक महान कीर्तनकार होऊन गेले, ज्यांचं नाव आहे बाबा महाराज सातारकर. परमपूज्य आदरणीय, वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. बाबांचं एक सुंदर वाक्य, बाबा म्हणतात की संसारिकाने नेहमी संसारिकांचीच कीर्तन ऐकावी, संसारिकांची कीर्तन ऐकावी. एक सांगेन मी तुम्हाला, संन्यास जे घेतात ना, त्यांचे नियम वेगळे असतात, त्यांचे प्रिन्सिपल अतिशय महान असतात, सगळं योग्य असतं त्यांचं, पण ते आचरण करण्यासाठी अवघड असतं. म्हणून जर आपण संसारिक आहोत, जर आपण साधे संसारिक आहोत, तर साध्या संसारिकासारखं स्वतःच्या एकदम ॲडल्ट प्रौढ वाक्य बोलेन, संसारिकाने स्वतःचे जेवढे सगळे फोर्सेस आहेत ना, जेवढ्या आतमधल्या उत्तेजना आहेत ना, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे, आतल्या सगळ्या उर्मी असतात ना, ज्या काही वासना असतील त्या सगळ्या संसारामध्ये क्षमून जातात. दुसऱ्या भाषेत बोलू, सगळ्या हाऊस फिटून जातात. सगळी हाऊस फिटते, सगळी हाऊस फिटते. एखादा बहादर लय गर्लफ्रेंड घेऊन फिरत असेल ना, बायको आल्यावर पोरी दिसल्या की लांब पळायला लागतो. कळतंय का तुम्हाला? याच्यावर जास्त चिंतन मी नाही करत, तुमच्या डोक्यामध्ये ह्याचं चिंतन करा. एकदा का लग्न झालं ना की माणसाला खरं तर आटे डाल का भाव पता चल जाता है, खऱ्या अर्थाने संसाराचा अर्थ कळायला लागतो. म्हणून हा संसार आपल्यासाठी महत्वाचा आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. मग इथे भगवंत सार कसा आहे, तो कसा जाणून घ्यायचा आहे. आणि संसार फलकट आहे तर नेमकं करायचंय काय? अभंगाचं दुसरं चरण. टाळ्या टाळ्या.
राजा ललकारी अशी रे. बरोबर ना महाराज? साधीशी चाल त्यांनी घेतली. संसाराच्या गोष्टी होत आहेत ना, मग आठवली की नाही? उठाला. ऐका बरं का, ऐका नीट. वनामध्ये अग्नी लागलेला असतो, जंगलामध्ये. नीट ऐका, जंगलामध्ये अग्नी लागलेला असतो. तो अग्नी अखंड जंगलाला जाळून काढतो. अग्नी अखंड जंगलाला जाळून काढतो. महाराज, तो वनवा सांभाळणं एवढं सोपं नसतं. मुजवू शकत नाही. कितीही फायर ब्रिगेडच्या तुम्ही गाड्या बोलवा, तो अग्नी आपण विझवू शकत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आत्ता काही वर्षापूर्वीची गोष्ट, एवढं टेम्परेचर झालं की अखंड ऑस्ट्रेलियाचा जंगलाचा भाग जळून निघाला. तो वनी कोणाला थांबवता येत नाही. पण तोच अग्नी आपल्या घरामध्ये असतो की नाही? तोच अग्नी आपल्या घरामध्ये असतो की नाही? अग्नी लायटरने पेटवता की नाही? अग्नी तोच आहे. तेच स्वरूप आहे जे जंगलाला जाळतंय. तिथे ते अनियंत्रित आहे, पण तेच स्वरूप आपल्या स्वयंपाक घरामध्ये आहे आणि त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, कारण ते नियंत्रित आहे. बरोबर आहे की नाही? फलकट तो संसार येथे सार भगवंत. हे जे सार भगवंत आहे ना, ते मी शेवटपर्यंत येणार आहे बरं का. शेवटी त्याच्या अर्थाकडे येणार आहे. दुसऱ्या चरणाला आपण सुरुवात केलेली आहे. ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. मनाला जागवायचंय. संसार फलकट आहे, पण त्याचा योग्य रीतीने उपयोग करून घ्यायला पाहिजे. संसार ही माया तिच्या तालावरती आपल्याला नाचवू शकते, त्या अग्नीप्रमाणे. पण त्याच मायेला जर आपण काबूत केलं, जर आपण मनाला काबूत केलं, तर ही माया देवी आहे ना, माया देवी, ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि अनेक गोष्टी जगातल्या प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करते. कळतंय का? एक अग्नी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे, एक अग्नी आपल्या कंट्रोलमध्ये. संसार सुद्धा उपयोगाचा आहे जर तो कंट्रोल मध्ये आहे. मग असं मनाला जागवायचंय. काय जागवायचंय, कसं जागवायचंय आणि मनालाच का जागवायचंय? तुम्ही सगळे बसले आहात? नक्की इथे बसलेले आहात का? मन गेले दुसरीकडे घरी? काय केलं असेल सुननं? केली असेल का नेमकी डाळ? घातली असेल का नाही फोडणी? फोन बिन मेसेज केला का काय सुनेला? मन तिकडे ना. घरी पोरगा आला असेल की नाही? आज नीट पोचला असेल की नाही? काय काय होतंय आता? हे होतंय, त्या होतंय. पोरग घरी नीट आलं असेल की नाही? मन गेलंय की नाही? आपण कुठे बसलोय, काय करतोय हे महत्वाचं नाही, मनाने काय करतोय हे महत्वाचं आहे. सगळेजण पिक्चर बघायला गेलाय कधी? पिक्चर असं काय बोलताय मावशी? भेटवा नंतर तुमच्या यांना. पिक्चर नाही दाखवला अजून तुम्हाला? विठाला. पण ज्यांनी बघितलंय त्यांनी पिक्चर बघायला गेलंय ना की समोर पडदा असतो. बरोबर आहे? तुम्हाला विचारायची गरजच नाही, माझ्याकडे बघू नका. असे पिक्चर तुम्ही बघितलेलाच आहे. असा पडदा असतो समोर. बरोबर आहे ना बाबा? बघितलंय ना? आणि मागून एक लाईट येत असते. मागून एक लाईट मागून अशी असते. नीट बघितलं तर कळेल आपल्याला. आता नेक्स्ट टाइम गेला की नीट बघा, मागून एक लाईट येत असते. नेमकं होतं काय? ती ना अशी निगेटिव्ह असते ताई, अशी निगेटिव्ह. त्याच्यावरती अशी ना ब्राऊन कलरची, चॉकलेटी रंगाची चित्र असतात. आणि त्या चित्रावरती मागून लाईट पडली ना की समोरच्या पडद्यावरती मोठे मोठे हिरो हिरोईन सगळी चित्र दिसतात. कळलं का? मागून लाईट पडली की. आता नीट ऐका बरं का. आपलं हे जे शरीर आहे ना, शरीर नीट ऐकायचं बरं का. हा, माझ्याबरोबर आहात ना तुम्ही? ओ कामगार नगर कर, आहात ना माझ्या बरोबर? आपलं शरीर आहे ना, शरीर त्या फितीप्रमाणे आहे, रील प्रमाणे. रील, इंस्टाग्रामची रील नाही बरं का, ती निगेटिव्ह असते ना, फित. आपलं शरीर त्या फितीप्रमाणे आहे. त्याच्यावरती ना चित्र आहेत. कसली चित्र आहेत? क्रिमान कर्म संचित प्रारब्ध याची चित्र त्या फितीवरती आहेत. इमॅजिन करा सगळ्यांनी. ते आपलं शरीर फित आहे, त्याच्यामध्ये स्टोअर केलेली चित्र आहेत. आणि त्या चित्रांवरती आतून आत्मारूपी चैतन्य रूपी प्रकाश पडतो त्या फितीवरती. आणि मग चित्र उमटतं. कुठे चित्र उमटतं? मनाच्या पडद्यावरती चित्र उमटतं. जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा कैसी. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. मी का दृष्टांत दिला की आपल्या आत्म्याचा प्रकाश आपल्याच प्रारब्ध कर्मावरती पडतो आणि त्याचं चित्र मनावरती पडत असतं. आणि एकदा का ते मनच नाहीसं झालं
की पडदाच नाही, कुठून चित्र उमटणार, कुठून पिक्चर दिसणार बया. तसाच मनावरती चित्रच नाही उमटणार, जेथ संसार चित्र उमटे. संसाराचं चित्र बाहेर नाही बर का, मनावरती उमटत असतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे. ते मन एकदा का फाटलं, मन एकदा का निर्मन झालं की मग प्रतिमा कसली. जसं सरोवरातलं पाणी आटलं की त्या सरोवरामध्ये प्रतिमा कसली पडणार आहे. विठाला अखंड संसार आपल्या मनामध्ये. महाराज आत्ताच्या काळामध्ये लोक त्याला क्वांटम थिअरी म्हणतात. व्हॉट एक्झॅक्टली क्वांटम थिअरी? द पर्सन, द सिच्युएशन, द आउटर सराउंडिंग दॅट एक्झिस्ट फॉर यू, दॅट इज युअर वर्ल्ड. जे तुम्हाला दिसते ते तुमच्यासाठी जग आहे. जे तुम्ही बघत नाही ते जगच नाहीये. कळलं का? जे आपण आपल्या मनामध्ये घेतोय तेच जग आहे. आपण ट्रेन मधून येताना किती लोकांना बघतो? साधं उदाहरण देते, किती लोकांना बघतो ट्रेन मधून येताना? सगळे लक्षात राहतात का? लक्षात राहणं शक्य नाहीये. एकदा का ते दृष्टीआड झाले ते तुमच्यासाठी मेले, तुमच्यासाठी ते नाहीये जगात. कळलं का? जर मनावरती आपण एखादी गोष्ट घेतली ना दादा, तरच त्याचं चित्र आपल्या मनावरती उमटतं. एखादी व्यक्ती कशी आहे, सुंदर आहे की कुरूप आहे, हे त्या व्यक्तीवर नाही आपल्या मनावरती अवलंबून असतं. आपले गोयंका गुरुजी म्हणून होऊन गेले, ज्यांनी विपश्यना सेंटर स्थापित केले. गौतम बुद्धांची विपश्यना सेंटर ज्यांनी स्थापित केले ते गोयंका गुरुजी होऊन गेले. ते त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात की समोरच्याला त्याची बायको आणि बायकोला तिचा नवरा सुंदर वाटतो की नाही हे त्यांच्या बायको आणि नवऱ्यावर अवलंबून नसतं. मी खूप मोठं वाक्य बोलते, नीट ऐका. ते त्यांच्या मनातल्या वासनेवर अवलंबून असतं. उलगडून सांगते, बाबांना कळलं, उलगडून सांगते. मनामध्ये जर वासना असेल ना तर आपल्याला आपली स्त्री सुंदर वाटायला लागते. थोडंसं प्रौढ उदाहरण देते, जास्त एक्सप्लेन नाही करणार. गोयंका गुरुजी म्हणतात की एखादा व्यक्ती, रात्रीचा समय आहे, सुंदर असं चांदणं पडले, जवळ बायको बसलीये, तिच्या केसांवरून हात फिरवतो आणि म्हणतो, वाघ सखे काय सुंदर तुझे केस आहेत ग, काय मुलायम तुझे केस आहेत. पण तोच व्यक्ती सकाळी ऑफिसला गेल्यानंतर जेवणाचा डबा उघडतो आणि त्यात जर एखादा केस मिळाला तर तो काय करतो? विठाला व्यक्ती तीच आहे, केसही तोच आहे, पण त्याचा अनुभव दोन वेगळ्या क्षणी वेगळा वेगळा आहे. जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे. नीट ऐका. ऐसे जागवितो मना सरिसे जनासहित. तुकाराम महाराज म्हणतात मी जनासकट स्वतःला जागवतो. आणि याच मी तुम्हाला ना साध्या सोप्या भाषेमध्ये सांगेन. बिकॉज ना स्पिरिच्युअलिटी बिकम व्हेरी डिफिकल्ट नाउडेज. आत्ताच्या जगामध्ये स्पिरिच्युअलिटी अत्यंत अवघड झालेली आहे. लोक कीर्तनामध्ये पण अवघड भाषा बोलतात म्हणून आमचे तरुण गायबच होतात जणू काही. तुमच्यासाठी म्हणून सांगते, तरुणांसाठी, कारण या माध्यमातून ते अनेका लोकांपर्यंत पोहोचणार आहे. नीट ऐका बरं का. मनाला जागायचंय की संसार फलकट आहे म्हणजे काय तुम्हाला मी सांगू. छोटंसं उदाहरण देते. आपण घातलेली कपडे आपल्याला आवडण्या अगोदर दुसऱ्या कोणाला तरी आवडलेली असतात. त्यांच्या अंगावरती आपण पाहिलेली असतात म्हणून आपण तशी साडी घेतलेली असते. बरोबर ना महिलांनो? किती सुंदर ताई साडी मी त्या दिवशी तिच्या अंगावर बघितली हो. वेगळाच कपडा, अगं वेगळंच सूत, त्याचं सूतच वेगळं, भया कसला पदर. नीट ऐका बरं का. आपण जे काही घालतो आपण दुसऱ्यांचं बघून करतो. आपण जसे आहोत ना आपण दुसऱ्यांमुळे आहोत. आपल्याला एखाद्याने घाबरवलं की आपण घाबरतो. आपल्याला एखाद्याने सुख दिलं की आपण सुखी होतो. एखादी निंदा करायला आली की आपण निंदा ऐकून खुश होतो. एखादी सांगायला आली की बाई तुझी कालची भाजी काय नीट नव्हती झाली की झालं आपण दुःखी होतो. नीट ऐका बरं का. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी व्हायचं नाही. दुःखी दुःख न भोगावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी दृष्टी राहो. याचाच अर्थ काय? सगळ्या जगाकडे मी समतेने बघावं. याचाच अर्थ काय? मी लोकांचं सिरियसली घेऊ नये. का? कारण फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तुम्हा सगळ्यांना एक होमवर्क दिलाय मी. घरी जाऊन विचार करायचाय की आपण लोकांचं काय काय ऐकतो. नीट बघा. आपण बऱ्याचशा गोष्टी लोकांच्याच ऐकलेल्या असतात. उठाला. एक दिवस काय झालं, संत श्रेष्ठ सेना महाराज
संत श्रेष्ठ सेना महाराज एकदा असेच दुसऱ्या गावी चाललेले. बाई लय पाय दुखायला लागला भैया, भैया लय पाय दुखायला लागला, विठाला. एकदा संत श्रेष्ठ सेना महाराज एका गावी चालले होते. प्रत्येक गावाची काही ना काहीतरी विशेषता असते. तशी त्या गावाची विशेषता होती की त्या गावाच्या बाहेर एक भूत राहायचं. कोण राहायचं? भूत. मी सेना महाराजांच्या चरित्रातला भाग सांगते बरं का. त्या गावामध्ये भूत राहायचं आणि त्या भूताचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये का? मी ओरडते माझ्याकडे बघा ना, माईक वरून ते असंच ओरडते. तर त्या भूताचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये का? लोक त्याला जे मागतील ना ते भूत त्यांना द्यायचं. ताई कुठे होतं एवढं सांगा आम्हाला. ते भूत तुम्हाला पाहिजे का त्याचा ऍड्रेस? त्या भूताचं असं वैशिष्ट्य होतं ना, लोक जे मागतील ते द्यायचे. पण ते भूत कोणाला दर्शन देत नव्हतं. एक दिवस सेना महाराज त्याच गावाच्या बाजूने चाललेले आणि ते भूत साक्षात समोर आलं. कशासाठी? सेना महाराजांचं दर्शन घेण्यासाठी साक्षात समोर आलं. सेना महाराजांना भेटलं. सेना महाराज म्हणाले, अरे भूता तू इथे आलास? तो म्हणाला, मी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. सेना महाराज म्हणाले, वा वा किती छान, माझी पण एक मनोकामना पूर्ण कर ना. तो भूत म्हणाला, काय तुमची मनोकामना आहे आता? सेना महाराज म्हणाले, संतांची भेट करवून दे ना जरा मला. काय म्हणतायत? संतांची भेट करवून दे ना. भूत म्हणतो, मला जर संत भेटले असते तर मी भूत राहिलो असतो का? विठाला. काय म्हणताय भूत? मला जर संत भेटले असते तर मी भूत झालो असतो का? म्हणजे याचा अर्थ काय? उलट करा बघू वाक्य. जर आपल्याला भूत बनायचं नसेल तर आता आपल्याला कोणाला भेटलं पाहिजे? विठाला. ही सगळी वाक्य गृहपाठ म्हणून घरी न्यायची बरं का. याच्यावरती विचार करायचा. डाळीला फोडणीच द्यायची असते. त्यात काही नसतं. रोजचीच मोहरी, रोजचीच मिरची, जे काही तुमचं माती शाती शेण बिन घालायचं ते घाला, एकच डाळ बनते. पण ते करत असताना विचार करत जा, चिंतन करत जा. ते भूताला म्हणतात की संतांची भेट करून दे. भूत म्हणतं की मला भेट झाली असते तर मी भूत राहिलो नसतो. मग सेना महाराज म्हणतात, बर पण संत असतात कसे ते तरी सांगून जा गड्या. संत कसे असतात सांगून जा जरा. भूत म्हणतं, काय राव तुम्हाला माहित नाही संत कसे असतात? सेना महाराजांचा स्वतःचा अभंग आहे. संत संगतीने थोरला बझाला, संत संगतीने थोरला बझाला, मोहनी रसाला माया देक, मोहनी रसाला माया देक, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. पूर्ण अभंग गायला मला वेळ नाहीये. सेना महाराज स्वतः वर्णन करतात. त्यांना संत कसे आहेत माहिती नाही का, तरी सुद्धा भूताला विचारतात संत कसे असतात. भूत सांगताय, काही नको करूस, उद्या उठल्यावरती नदीच्या काठी जा आणि तिथे असणाऱ्या पेरवाच्या झाडाची फांदी तोड आणि नदीच्या काठी उभा राहा, वाटेवरती उभा राहा. लोक येता जाताना दिसतील, तुला धक्का मारतील, विचारतील का उभा आहेस, काय हातात घेतलेस? तू बोलायचं आंब्याची फांदी आहे. काय बोलायचं? आंब्याची फांदी आहे. सगळी लोक तुला म्हणतील, काय येडायस का, कळत नाही का पेरूची फांदी आहे, कळत नाही का आंब्याची नाही पेरूची आहे. सगळे तुला असे डावलून जातील, मारून जातील, बोलून जातील, फटकारून जातील. पण एकदा एक माणूस असा येईल ज्याला तू बोलशील ना आंब्याची फांदी आहे, तो माणूस बोलेल, असेल बुवा, असेल आंब्याची फांदी असेल. असा माणूस कोणीतरी बोलेल आणि पुढे जाईल. त्या क्षणी तू फांदी खाली टाक आणि त्या माणसाच्या मागे पळायला लाग. तो माणूस संत असेल. का तो माणूस संत असेल? तुम्ही निंदा किंवा वंदा, आम्हाला एकच धंदा आहे. तुम्ही निंदा किंवा वंदा. संत कोण असतो? जग काय म्हणतं बघत नाही. जग म्हणतं असंच वागायचं. जग म्हणतो केस मोकळीच सोडली पाहिजेत, लेअर कट मध्येच फिरलं पाहिजे. मी म्हणते नाही सोडणार, काय कराल? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? लोक म्हणतात अंग दाखवलं पाहिजे, कॉर्पोरेट मध्ये चालता, शॉर्ट स्कर्ट घातला पाहिजे. मी म्हणते नाही घालणार. तुमच्या बापाचं काय? काय तुमचं जातंय? जग म्हणतं तसं मी वागू, जग म्हणतं तसं आपण वागायचं. मी वारकरी संप्रदायाची आहे, मी कसं वागायचं ते दाखवणार. तुम्हाला करायचं तर आचरण करा. विठाला. लोकांची जन निंदा सोडून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना तर लोकांना सोडून करा. त्यजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन. जगाला सोडून द्या, जगाला सोडून द्या. जग काय म्हणतंय, कसं राहायचंय. एक सांगू, एखादं
लक्षात घ्या तुम्ही, फलकटो तो संसार येते सार भगवंत ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहितचा अर्थ काय? या संसाराचा परिणाम मनावरती होऊ द्यायचा नाही नाही नाही. आपण आपल्या निश्चयावरती, आपण आपल्या नीतीवरती नेहमी ताठ राहायचं. जो आपला नियम आहे ठरल्याप्रमाणे करायचा. आज सोम्या येईल आणि म्हणेल एकादशी का करता, चला आमच्याकडे, आमचे बाबा उपवास करायला लावत नाहीत, लगेच उठून त्या बाबाकडे गेले. अहो काय तुम्ही नॉनव्हेज खात नाही, चला आमच्या बाबांकडे, आमच्याकडे निरंकारी बाबा आहेत, ते तुम्हाला नॉनव्हेज खायला देतात, चला निघाले धन निरंकार. कळतंय का तुम्हाला? मी घाबरत नाही बरं का. अरे तुम्ही आई सोडता स्वतःची आणि तुम्ही सोमे गोमे संप्रदायांकडे तुम्ही जाता. आईची किमया येणार आहे का? आईची सर इतरांना येणार आहे का? समाजाकडे बघून जसा समाज नाच म्हणेल तसे नाचायला लागतात, डोलायला लागतात, असे करतात तसे करतात. मी त्यांची निंदा नाही करत आहे, त्यांची निंदा करण्याचं आपल्याला काय कर्तव्य, पण तुमची निंदा करते. तुम्ही का जाता त्यांच्याकडे? विठाला का कुठला तरी तिकडचा बाबा येतो आणि म्हणतो बेलाचं पान वही मध्ये ठेवा, पोरग पास होईल. कळतंय का तुम्हाला? कुठली तरी लोक येतात. सोडलं लोकांनी ज्ञानोबा तुकाराम, गेले ना राधे 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 राधे. राधे राधे चुकीचं आहे का? राधे राधे चुकीचं आहे? अजिबात नाही. पण आमच्यासाठी एकच तत्व आहे, ज्ञानोबा तुकाराम सोडून आमच्यासाठी तत्व नाहीये दुसरं.